जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त रूप कथास्वरूप बालकांड अध्याय 25. यातील जानकी पाणीग्रहण या अध्यायात आपण लग्न सोहळ्यातले अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विधी यांची नावं आणि त्यांची थोडीशी प्रस्तावना संक्षिप्त कथास्वरूप असलेल्या ग्रंथातून ऐकलीत. त्याचंच सविस्तर आणि सुंदर वर्णन श्री एकनाथ महाराजांनी त्यांच्या सविस्तर भावार्थ रामायण या ग्रंथातून प्राकृतातून केलेलं आहे. तेच रसाळ वर्णन मी मराठीतून भाषांतरातून तुमच्यासमोर घेऊन आले आहे. या अध्यायामध्ये ज्या ज्या विधींबद्दल उल्लेख केले गेलेला आहे त्याच विधींचं संपूर्ण वर्णन जणू काही एकनाथ महाराज तिथे स्वतः उपस्थित होऊन त्यांनी पाहिले असं केलं गेलं आहे. म्हणून तुमच्यासाठी ते मी खास घेऊन आले. तर आपण आता ऐकूया जानकी पाणीग्रहण बालकांड 25वा अध्याय सविस्तर ग्रंथातून. श्री रामचंद्र आपल्यासोबत तिघा भावांना म्हणजे चौघेही जण लग्न मंडपात घेऊन आले आहेत. जनक राजांना अत्यंत आनंद झाला आणि तिथे दशरथ महाराज सुद्धा सर्व ऋषींसमवेत हजर झाले. जनक महाराजांनी सर्वांचा सन्मान मऊ आणि मखमली गाद्या गालीचे अशा उत्कृष्ट प्रकारच्या आसनांनी टक्क्यांनी विराजमान होण्यासाठी देऊन केले. त्यानंतर मधुपर्क नावाचा विधी सोहळा पूर्ण केला गेला. त्यावेळी चारही वर 4 पुरुषार्थाप्रमाणे 4 चौक धरून उभे होते. त्या चारही चौकी समाधी स्वरूप आंतरिक आनंद अनुभव करून देणारे सुखप्रदाय असे सुंदर आसनावरती सजवलेले होते. जो मुळात सर्व क्रियाकर्मापासून अलिप्त आणि मुक्त आहे त्याला आचमन करवले गेले. त्यानंतर त्यांचे पादप्रक्षालन झाले. श्रीराम साक्षात आभूषणांचेच आभूषण आहेत, तरीही त्यांना विधीपूर्वक भरभरून आभूषणे देण्यात आली. जो आवरण रहित आणि आच्छादन रहित आहे त्याला ओढण्यासाठी आवरण देण्यात आले. जो सर्व स्थानांचे अग्रस्थान आहे त्याच्या आगमनासाठी वाहनांचा वगैरे बंदोबस्त केला गेला. जो स्वतः स्वयंभू आहे त्याच्या पाठी आणि पोटाची कल्पना करा. जो शब्दरहित आहे त्याला शब्द स्पष्ट शब्दांमध्ये आमंत्रित करावे अशा अद्भुत गोष्टी केल्या गेल्या. तसेच जे निरंतर आहे त्या श्रीरामांसाठी विवाहाचा विधी संपन्न करण्याच्या हेतूने अंतरपाठ धरला होता. श्रीराम परब्रह्म होते, स्वतंत्र होते, तरीसुद्धा त्यांना ब्रह्मसूत्र तंतूंनी युक्त जाणवे असे धारण करायला दिले गेले. या अथांग परमभावार्थाच्या गोष्टी एकनाथ महाराजांनी इथे मुद्दाम नमूद केलेल्या आहेत. राजा जनक मधुपर्काचा सोहळा संपन्न करण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांच्या श्रद्धा भावनेचा हेतू जाणून श्रीरामांनी या सर्व विधींचा स्वीकार केला. सर्व धर्म समभाव म्हणजेच उच्च आणि नीच असा भेदभाव नसून सर्व समान विचार हे श्रीरामांसाठी यथायोग्य आसन होते. श्रीरामांच्या चरणांवर अर्ध्य देण्यासाठी गंगा यमुना सरस्वती अशा त्रिवेणी संगमाचे चैतन्यरूप पाणी स्वतः महाराणी सुमेधा त्यांच्या पायावर टाकत होत्या आणि महाराज जनक तिथे वरपूजन करत होते. श्रीरामांच्या चरणतीर्थाचे आचमन घेण्यासाठी तिथे सर्वच तीर्थक्षेत्रे देव मनुष्य सिद्धगण जमा झाले होते. ज्या चरणतीर्थामुळे सर्व पावन तीर्थक्षेत्रे अगदी पावन होऊन जातात त्याच शुद्ध जल आचमन करण्याच्या हेतूने सर्वजण आसावले होते. श्रीरामांनी संध्याविधीत पठण करण्यात येणाऱ्या केशव नारायण आदी 24 भगवत नामांचे पठण करून सर्व कर्मांचे आचमन करून नष्ट केले आणि त्यांना आपलेसे केले. जे श्रीराम परब्रह्माचेही अधिष्ठात्री होते त्यांना ब्रह्मसूत्र म्हणजे यज्ञोपवीत धारण करण्यात देण्यात आले. अशा रीतीने श्रीरामांनी आपल्या पूर्वजांच्या परंपरेचे वेदविहित व्यवहारांचे परिपालन आणि रक्षण केले. जनक राजांनी श्रद्धाभावाने त्या चौघांनाही टिळक व गंध लावले. पवित्र फुले, माळा, चितस्वरूप रत्ने आणि दिव्य आभूषणे आणि पितांबर वगैरे वस्त्रे देऊन श्रीरामांचे पूजन केले. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर त्याच्या फांद्या पाने हिरवीगार होऊन जातात त्याचप्रमाणे श्रीरामांच्या पूजनामुळे सर्व बंधू पूजले गेले आणि आभूषणांनी विभूषित झाले. चवींचा आस्वाद घेऊन जीभ संपूर्ण रस जाणून घेते त्याच प्रकारे सर्व इंद्रियांना तुष्टी आणि पुष्टी प्राप्त होते.
तशाच पद्धतीने श्रीरामांचे पूजन करण्यानेही तिघांच्याही बंधूचे यथोचित पूजन झाले असे सर्वांनाच वाटत होते. नांदी श्राद्धाच्या विधीमध्ये यथाविधी अग्नीत आणि ब्राह्मणांच्या हातून आहुती अर्पण करून अर्थात अग्नोकरण नावाचा विधी मुख्यस्थानी केल्याने देवा ब्राह्मणांना सुख प्राप्त होते. त्याच प्रकारे श्रीरामांची पूजा केल्यानेच ते चारही बंधू संपूजित होऊन गेले. त्यानंतर जनकांनी दही व मध एकत्र मिसळून त्या चारही वरांच्या हातावर अर्पित केले. त्यांच्या श्रद्धाभावाने भरलेल्या मनाचा हेतू जाणून श्रीरामांना त्यांच्याविषयी अत्यंत आदर वाटला. ही गोष्ट वेदविधानांच्या विपरीत वाटते की रघुनंदन श्रीरामांनी त्या दही मधाचे मिश्रण सेवन केले. मुळात जे कर्म करूनही अकर्ता होते ते कर्मबंधनात कसे बांधून गेले हे पाहून समस्त लोक सूर आणि तसेच सिद्धगण सुद्धा आश्चर्यचकित होऊन गेले. जनकांनी श्रीरामांना व इतर बंधूंना विनंती केली की याचे आचमन करा. तेव्हा पुरोहितांच्या द्वारे श्रीरामांकडून याचे आचमन करून स्वीकारून सर्वांनी ग्रहण केले. विदेहीराज जनकाने आपल्या अहमपणाचा त्याग केला होता, तरीही त्यांच्याद्वारे स्वीकार करण्याची लौकिक रूपात प्रवृत्ती व्यक्त झाली होती. नरेंद्र जनकाकडून संकल्पाचे उच्चारण करून रामचंद्रांनी दही मधाच्या मिश्रणाचे सेवन केले. तो महाराणी सुमेधाने त्यांच्या हातावर पाणी घातले आणि त्यांनी आपले हात धुवून घेतले. त्याचसोबत त्यांनी शुद्ध पाण्याने आचमन केले. सद्गुरू वशिष्ठ तेव्हा म्हणाले, सावधान, जराही वेळ वाया घालवू नका. आता कोणती अडचण सुद्धा येणे शक्य नाही. शीघ्रतापूर्वक सुमुहूर्त साधून विवाह संपन्न करा. आणि मग श्रीराम उठून चालू लागले. त्यांचे कोणतेच पाऊल निरर्थक होत नव्हते. प्रत्येक पाऊल हे हेतू आणि कार्याच्या पूर्तीसाठी सिद्धीसाठी पुढे पडत होते. दोन्ही बाजूंनी सद्गुरू वशिष्ठ व विश्वामित्र होते, जे त्यांच्या सोबत प्रेमाने चालत पुढे जात होते. सीता आणि व तिच्या तिघी बहिणी गौरी व शंकर यांचे पूजन करण्यासाठी बसले होत्या. सर्व वधूंनी त्या दोघा देवतांवर जल अर्चन केले. शंकर भगवानांना श्रीरामांच्या प्रती अत्यंत प्रेम होते, म्हणूनच ते साक्षात पार्वती मातेसह विवाह सोहळ्यात उपस्थित झाले. मुळात जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये मुख्य रूपाने मायाच अंतर्पाठ रूपात असते. श्रीराम अशा मायेलाच दूर सारणार होते. श्रीराम यांचे श्रेष्ठ सख्खे जावई होणार होते. त्या दृष्टीने महाराज जनक भाग्यवंत होते. ज्या श्रीरामांच्या नामाच्या नित्य जपाने साधकांच्या मायेने आच्छादलेल्या अंतरपाठाचे निवारण होते. देवांना बंधनमुक्त करण्यासाठी मुख्य रूपाने सीताच निमित्त होणार होती. तिच्या विवाहाच्या शुभ घटिकेच्या प्राप्तीसाठी स्वतः सर्व देव व सूर्यदेव घटिका पात्राचे निरीक्षण करत होते. लग्नघट भरतात सावधान म्हणून उच्चार. वेळेचे घटिका यंत्र घट भरण्यात म्हणजेच मुहूर्ताची वेळ जवळ आली असता ती टळून जाऊ नये यासाठी सदैव सावधान असे म्हणतात. सत्य घटिकेमध्ये पाणी भरून घट भरण्यात जास्त वेळ लागत नाही. याचाच अर्थ काळ हा कोणाच्याच अधीन नसतो. तेथे कोणत्याही वाणीचे शब्दांचे व्यवधान वगैरे काम करत नाही. तेथे चारही वाणींची शाब्दिक फसवणूक किंवा गुंतवणूक चालत नाही. त्यांना तात्काळ तेथून पळ काढावाच लागतो. तिथे निजदृष्टीने आत्मचित्ताने सावध व्हावे असा इशारा केला जातो आणि चारही वाणी मौन धारण करतात. जीवनस्वरूप घट हा त्वरित भरत जातो. तेव्हा आपण आपल्या दृष्टीने सदैव कार्यरत राहून सावध राहावे असा हा संदर्भ इथे आहे. ज्याच्या मनी आधीच मायाजन्य अंतर्पाठ पडलेला आहे त्यांनी आधीच सावध व्हावे. एक एक अक्षरातील मात्रांनी, क्षणांनी आणि एका एका श्वासोच्छ्वासाने जीवनाचा काळ वेगाने भरत आहे. म्हणून यासाठी सदैव सावधान राहावे. सद्गुरू वशिष्ठ स्वतः सगळ्यांना सांगत आहेत. सद्गुरू वशिष्ठांच्या वचनांना कोणीही प्रतिवचन करू नये. निजरूपाने सावध व्हावे. ज्याला आपल्या शब्दावर वाणीवर अभिमान असतो तो सदैव बेसावधच असतो. ज्याच्या मनात खऱ्या ज्ञानाचा भाव असतो तो कधीच वचनांवर प्रतिवचन करून व्यर्थ बडबड करून वेळ घालवत नाही. अशांनी शब्दांना प्रत्युत्तर देऊन त्यांना दोषच लागतात. म्हणून ते सावध स्थितीत कधीही असू शकत नाहीत. आता खूप वेळ झाला आहे आणि लग्न घटिकेचा शुभ मुहूर्त जवळ आला आहे. दोघेही वधू वर पक्ष आता सावध व्हा. अच्युत म्हणजे साक्षात ब्रह्मस्वरूप श्रीराम यांच्या चिंतनामध्ये आपले मन गुंतवून ठेवणे आणि अत्यंत आनंद वृत्तीने या विवाह सोहळ्याचा आनंद घेणे हेच खरे सुख आहे. ओम पुण्याह वचन जे पूर्ण तेच सुद्धा परिपूर्ण असे वचन आहे. या संपूर्णपणे पूर्णत्व श्रीरामांमुळेच आले आहे. ते श्रीराम स्वतः आपल्या लग्नाचा योग्य सुनिश्चित मुहूर्त साधणार आहेत. ओम पुण्याह मंत्र हा बीज मंत्र आहे. त्यामध्ये ओंकार शब्द लय पावतो. त्या ओंकार बीज मंत्राचे उच्चारण करून तात्काळ वधू व वरांच्या मध्ये असलेला अंतरपाठ काढून टाकला. त्या क्षणी साक्षात सौंदर्याची खाण असणारी सीता हिने श्रीरामांचे वरण केले. सीतेचे नयन श्रीरामांच्या नयनांशी एकरूप झाले.
सीतेद्वारे आपले प्राण स्वरूप असलेल्या पतीचे वर्णन करताच दोघांना पूर्णत्व प्राप्त झाल्यासारखे झाले. गुरु वशिष्ठांनी आपल्या हाताने सीतारामांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. त्यामुळे पृथ्वी आकाश आदी पंचमहाभूते एकरूप झाल्यासारखी वाटली. श्रीरामाने सीतेच्या डोक्यावर अक्षता टाकून सीतेचे पाणीग्रहण केले आणि सीता श्रीरामांच्या त्याच हाताच्या आश्रयाखाली त्यांची अर्धांगिनी झाली. या सर्वांनंतर सीतेने अंतरपाठ दूर होताच श्रीरामांना वरमाला घातली. उर्मिलेने सुमित्रानंदन लक्ष्मणाला वरमाला घातली. मांडवीने वीर भरताला तर श्रुतिकीर्तीने शूर शत्रुघ्नाला वरमाला घातली. अशा प्रकारे चारही कन्यांचे व वरांचे प्रशस्त विधिवत विवाह सोहळ्याचे आयोजन संपन्न झाले होते. चारही दाम्पत्य अत्यंत मनोहरी रूपाने शोभून दिसत होती. त्याचवेळी जय जयकार होऊ लागला. मंगलवाद्य वाजू लागली. ऋषीमुनी जय जयकार करत फुलांचा वर्षाव करत त्यांना आशीर्वाद देऊ लागले. नगाडे, ढोल, दुमदुभी, भेऱ्या, मृदुंग या तारस्वरामध्ये वाजू लागल्या. रंभा, उर्वशी अशा स्वर्गीच्या अप्सरा जनकाच्या सभामंडपामध्ये येऊन नाचू लागल्या. गंधर्व अत्यंत मधुर मनमोहक स्वरामध्ये गायन करू लागले आणि दोन्ही पक्षामध्ये वधूवरांच्या औक्षणासाठी एकमेकांमध्ये चढाओढी करणाऱ्या सुवासिनी पुढे येत होत्या. यानंतर पाणीग्रहण आणि कंकणबंधन या दोन्हीही विधींची सुरुवात करण्यात आली. श्री भावार्थ रामायण बालकांड जानकी पाणीग्रहण नावाचा 25वा अध्याय समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.